श्री स्वामी समर्थ मित्रांनो, आपल्या स्वामी सेवा या चॅनलवरती तुमचे मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, अधिक महिन्यामध्ये आपण आपल्याकडनं होतील तितक्या भरपूर सेवा विष्णूजींच्या केल्या, परंतु याचबरोबर आपण या अधिक महिन्यामध्ये आपल्या कुलदेवीच्या विशेष सेवासुद्धा करू शकत आहोत। म्हणजे अजून हा अधिक महिना संपलेला नाही आहे, तर आपल्याला या अधिक महिन्याचे अजून 5 दिवस आहेत आपल्याकडे। म्हणजे जेणेकरून आपण महिनाभरामध्ये आपण ज्या विष्णूजींच्या सेवा केल्या आहेत, पण आपल्याकडनं जर का आपली इच्छा असेल आणि आपल्या वर्षभरामध्ये पूर्ण जितक्या पण विशेष ज्या तिथी येऊन गेल्या त्यात आपल्याला कुलदेवीचा मानपान करायला नाही भेटला आत्तापर्यंत, आणि जर आपल्याला ह्या महिन्यात करायचं असेल तर आपण आपल्या कुलदेवीचा सुद्धा मानपान या शेवटच्या 5 दिवसात करू शकतो। त्यापैकी एक म्हणजे आपल्या कुलदेवीची आपण ओटी भरू शकतो। तर कुलदेवीच्या ओटीमध्ये भरायला काय काय साहित्य लागतं हे मला तर नाही वाटत की कोणाला सांगणं काही विशेष, म्हणजे इतका विशेष असं त्यात काहीच नाही। बाकी आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आपण ओटीमध्ये काय काय साहित्य लागतं, पण तरीसुद्धा एकदा माझ्याकडनं रिमाइंडर म्हणून मी तुम्हाला सांगते की आपल्याला जेव्हा कुलदेवीची ओटी भरायची असते त्यात जर का आपली यथाशक्ती, म्हणजे जर आपलं जसं आपलं बजेट असेल त्याप्रमाणे, कारण की कसं आहे आता मुलांच्या शाळा चालू झालेल्या आहेत, लग्न सराया संपलेल्या आहेत, लग्नवाल्यांचे कार्यक्रम एका जागी राहतात, पण जे पाहुणे असतात ते बिचारे त्यांना भरपूर खर्च होतो। हे प्रत्येक घराघरातली स्टोरी आहे। जर पण या सगळ्या खर्चाच्या नंतरसुद्धा आपलं जे पर्सनल लाईफ आता चालू झालीच असणार आहे, लग्न सराया वगैरे करून आपण सगळे घरी आलेलो आहे, आणि आपल्या कुलदेवीला जर आपल्याला खुश करायचं असेल, त्यांचा आशीर्वाद आपल्याला घ्यायचा असेल, तर आपण छोटीशी सेवा करू शकतो मित्रांनो। आणि त्यामध्ये जी देवीची ओटी भरणं ही सेवा आहे, त्या सेवेमध्ये आपल्याकडे जर का आपल्याला जर जमत असेल तर आपण साडी चोळीने सुद्धा ओटी भरू शकतो, आणि जर नसेल जमत तर आपण साधं ब्लाऊज पीस आणि जर आपल्याला साडी चोळीने ओटी भरणं नसेल जमत तर आपण ब्लाऊज पीस, तो रंग आपल्या आवडीचा कोणताही, लाल, हिरवा, पिवळा, निळा, काळा सोडून आपण काळा आणि सफेद सोडून आपण कोणत्याही रंगाचा ब्लाऊज पीस किंवा खणसुद्धा मिळतात, एक ब्लाऊज पीस, त्यानंतर त्यात नारळ, त्यात खोबऱ्याची वाटी, गुळाचा तुकडा, त्यानंतर सौभाग्य अलंकार, जर का आपल्याला असे सेपरेट घेऊन जर आपण त्यात ठेवू शकतो देवीच्या पूजेमध्ये, तर तसं पण चालेल। किंवा त्या व्यतिरिक्त देवीच्या सौभाग्य अलंकाराची सेपरेट एक पुडी येते, त्यामध्ये देवीचे जोडवे, मंगळसूत्र, आरसा, छोटासा कंगवा वगैरे हे सगळं त्यात असतं। तर एक ती पुडी जर आपल्याला मोठे डायरेक्ट अलंकार मोठे घेऊन नाही ठेवू शकत आपण, तर त्या व्यतिरिक्त आपण ती देवीच्या अलंकाराची एक पॉकेट येतं, ते पॉकेट ठेवू शकतो। त्यात नारळ, तांदूळ, गुळ, खोबरं, म्हणजे खोबऱ्याची वाटी आणि गुळाचा छोटासा तुकडा, पुन्हा आणखी देवीच्या अलंकाराची पुडी, आणि त्यानंतर हळद कुंकू सगळ्यात मेन, त्यानंतर ड्रायफ्रूट्स। बघा, 5 फळं आपण ओटीमध्ये ठेवतो, पण गरजेचं नाही की ते 5 फळं जे मेन आपले मोठे फळं असतात तेच ठेवावे असं गरजेचं नाही आहे। ते जे आपण ती सौभाग्य अलंकाराची पुडी जी बाजारात भेटते त्यामध्ये सुके फळं, म्हणजे जे छोटे ड्रायफ्रूट, बदाम, खारीक, खोबरं, हळकुंड, इलायची, लवंग असे सुद्धा 5 फळं त्यामध्ये असतात। तर आपल्याला वेगळे असे 5 फळं घ्यायची काहीच गरज पडणार नाही जर का आपण ती पुडी घेतली तर देवीच्या ओटीच्या सामानामध्ये एक ब्लाऊज पीस, तांदूळ, नारळ, त्याच्यानंतर खोबऱ्याची वाटी, जर तुमच्याकडे नारळ असेल तर ठीक, नसेल तर खोबऱ्याची वाटी किंवा गुळ। जर का आपल्याकडे आपण नारळ ठेवत असू तर आपल्याला खोबऱ्याची वाटी ठेवायची काही गरज नाही आहे। त्या व्यतिरिक्त गजरा, मेहंदीचा कोट, इतकं जरी सामान आपण देवीच्या ओटीमध्ये आपण ठेवलं तरीही आपली जी देवीची ओटी जी आहे ही पूर्ण होऊन जाणार। बाकी त्यानंतर इतर गोष्टी जर का तुम्हाला आपल्याकडे जर बजेट असेल तर आपण साडीसुद्धा चढवू शकतो। आणि त्यानंतर जर एकदा आपण ही देवीची ओटी भरल्यानंतर आपण ते जे ब्लाऊज पीस म्हणा किंवा साडी चोळी म्हणा, आपण
एक सवाशीण जेवू घालून त्यांना ते देऊ शकतो. नाही तर याच्या व्यतिरिक्त आपण स्वतःसुद्धा आपल्या घरातली सवाशीण आहोतच आणि आपण आपल्या कुलदेवीची सेवा करतो आणि आपण आपल्या कुळाची कुळस्त्री आहोत, म्हणजे आपण आपल्या घरातली मेन स्त्री आहोत, तर आपण सुद्धा ते साहित्य आपण वापरू शकतो, देवीची ओटी. आणि जर का तुम्ही एक सवाष्ण जेवू घालताय तर तुम्हाला जर का त्यांना ते द्यायचं आहे ओटीचं सामान, तर आपण त्यांना आपला देवी स्वरूप पूजा करून आपण त्यांना जेवू घालून आपण ते जे ओटीचं सामान आहे ते आपण त्या सवाष्णीला देऊ शकतो. तर या प्रकारे आपण आपली जी साधी भोळी देवीची ओटी भरण्याची ही जी सेवा आहे, साधी भोळी, याच्यात होऊ शकतं चुका माझ्याकडनं पण झाल्या असतील, आपल्याकडनं पण पूजेमध्ये छोट्या मोठ्या चुका होत असतात, म्हणूनच म्हणते साधी भोळी ही सेवा आपण आपल्या कुलदेवीची करू शकतो. तर मित्रांनो, जर तुम्हाला माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा, फॉलो करा, व्हिडिओला होईल तितकं शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ मित्रांनो.